महायुतीत राहायचं की महाविकास आघाडीमध्ये जायचं याचा निर्णय 9 ऑगस्ट नंतर घेऊ. मात्र आमच्या 16 मागण्या मान्य झाल्या तर निवडणूक लढवणार नाही, असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. महायुती किंवा महाविकास आघाडीत सामील व्हायचं का नाही ते आम्ही 9 ऑगस्ट नंतर ठरवू. सरकारनं आमच्या 16 मागण्या जर मान्य केल्या तर निवडणुका लढवण्याचं रद्द करू, असं बच्चू कडू यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सध्या तरी महायुतीमधून बाहेर पडलो नाही. 9 ऑगस्ट रोजी संभाजीनगरमध्ये आम्ही मोठा मोर्चा काढणार आणि राज्य सरकारला आमची ताकद दाखवणार आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानिमित्तानं बच्चू कडू सोलापुरात आले होते. राज्य सरकारकडं कष्टकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसतील तर मुंबईतील राज्यपालांचा 40 एकरमध्ये असलेला बंगला विकावा. राज्यपालांना 40 एकरचा बंगला कशाला पाहिजे? बंगला विकून त्यातून मिळालेल्या पैशामधून कष्टकऱ्यांसाठी योजना आणली पाहिजे, असं ते म्हणाले. आता प्रश्न असा आहे, पहिले उमेदवार महत्त्वाचा आहे. संघटन बांधणी जरी असली तरी उमेदवार त्या तोडीचा ताकदीचा असणं फार गरजेचं आहे. आणि मग तसे उमेदवार भेटले चांगल्या ताकदीचे तर मग आपण समोर जाऊ. आता तर सध्या आम्ही 2 ते 3 आहे, पण महाराष्ट्रात 25-30 पर्यंत. आता आम्ही जेव्हा घोषणा केली होती 20 जागा लढू, आता आमच्याकडे अजून 10 मतदारसंघाचे चांगल्या प्रमुख लोकांचे अर्ज आलेले आहे जे माजी आमदार आहे. तर मला वाटते जर चांगले उमेदवार भेटले तर ते वाढत जाईल. आमची कोणती तिसरी आघाडी नाही, आमची शेतकरी आघाडी आहे. हे तिसरी आघाडी असेल, युती तिसरी आघाडी असू शकतं, काँग्रेस तिसरी आघाडी. आमची मूळ लोकांची आघाडी आहे, कष्ट करणाऱ्यांची. त्यानं आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत. हमारी पहिली आघाडी आहे. आम्ही शेतकरी मजूर कष्टकऱ्यांचा विचार घेऊन समोर जाणार आहोत. माझं असं मत आहे की आखरी मुद्द्याची सहमत जर झालं सगळं तर मग आपण ते सगळं करू शकतो. मुद्दा महत्त्वाचा आहे. विशाळगडावर जे काही अतिक्रमण झालंय त्याचं आपण समर्थन करणार नाही. मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये जे कृत्य झालं त्याचा आपण निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. विशाळगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही. खाली जे घडलेलं आहे, विशाळगडावर हिंदू असू दे का मुस्लिम असू दे, जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे. गड ही या राष्ट्राची, या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे, या मताचा मी आहे. पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा त्याचा काही संबंध नव्हता. जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे. आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही. छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्त्वाची आहे. सगळं गेलं तरी बेहत्तर, पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे. त्या रयतमध्ये मुसलमान असू दे, हिंदू असू दे का कोणी असू दे. आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं. त्यांनी म्हटलं का गडावरच्या अतिक्रमणासोबतची आमची भूमिका आहे. खालच्या बाबत ज्यानं काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील. युतीसाठी म्हणून युतीनं मान्य केलं तर युतीला आम्ही प्रचार करेल, आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू. पण मान्य केलं तर, नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू. जाती धर्माच्या नावावर नाही, कष्टकऱ्यांच्या बळावर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या भूमिकेवर आम्ही लढणार आहोत.